ऑटोवाल्याचा धंदा सगळ्यात भारी. बघायला भेटते 1760 पोरी. आता मामालाही नाही पटवावं लागत आणि मामाच्या पोरीलाही नाही. आता पटवायचं ते म्हणजे फक्त मामीला. मामी हो म्हटली की विषय संपला. ए मित्रा, घर नाही अख्खं गाव सजवणार जेव्हा तुझं लग्न तुझ्या आयटम सोबत होणार. बायको आजारी पडली की नाही डॉक्टरांकडे न्यायचं नाही, साड्यांच्या दुकानात घेऊन जायचं, लगेच गुण येतोय. आणि जर ताबडतोब गुण पाहिजे असला तर सोनाराच्या दुकानात न्यायचं. तुझ्यासोबत भांडणं हा हक्क आहे माझा आणि तुझ्याशिवाय करमत नाही हे प्रेम आहे माझं. 3,500 कोटीचा तो सलमान खान मालक, त्याला त्याचं खरं प्रेम भेटलं नाही. आणि भावा तुला तर 15,000 पगार आहे आणि तू तिचं नाव बायको म्हणून सेव्ह केलास. मित्रा, अरे एवढा पण सुंदर पुरीवर प्रेम नको करू जिच्यावर अख्खी गल्ली फिदा असेल. पुरींना पटवण्यासाठी काय काय करते तर 100 वाले कॅडबरी, केसवर, मित्रांकडून भीक मागून आणलेले कपडे आणि पुरी फक्त एक स्माईल आणि जिंदगी झंड. तसं बघायला गेलं ना तर नवरा बायकोंचं जास्त एकमेकांबरोबर पटत नाही. पण जेव्हा नवरा बायकोंचं एकमेकांबरोबर पटतं ना तेव्हा अख्ख्या खानदानांचं परत त्या नवरा बायकोबरोबर पटत नाही. कुठे गेली होतीस? ब्युटी पार्लरला. बंद होता का? सिंगल मुलं कधी सिंगल नसतात, त्यांच्या मानलेल्या गर्लफ्रेंड ढिगाणा असतात. होय हो. लग्न अगोदर तुमचं पण असं खरं खरं वालं प्रेम होतं का? मी तुझ्यासाठी मरतो तू माझ्यासाठी मर असं वालं होतं की आगे? मग काय त्यासाठी सोबत लग्न केलं नाही? माझी तर सुटका झाली असती चपात्या भाकरी करण्यापेक्षा. मला तुमच्यामुळे लाडकी बहीण योजना मिळणार नाही. का बर? का बरं म्हणजे तुम्ही टॅक्स भरता, तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे. मग मी का करू? मी का करू म्हणजे महिन्याला मला 1500 रुपये तुम्ही द्यायचे. बरं आहे सरकारचं वजा आमच्यावर. खरी बायको तीच जी आपल्या नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवायला काही शिल्लकच राहत नाही. आजकाल त्याच्या तोंडात मावा तोच मुलींच्या नजरेमध्ये छावा. बरोबर आहे का? सगळ्यात जास्त सुखी पोरं तेच आहेत ज्यांना मामाची पोरगी पटलेली असते. सगळं व्यवस्थित चाललेलं, काही प्रॉब्लेम नव्हता. पण अचानक आहे ना मला माझ्या नवऱ्याच्या आहे ना काही जुन्या चुका आठवायला लागतात. घरी दारू पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे डाऊट क्लिअर झाले. कारण त्या नवऱ्यानं दारूच्या नशेत त्याच्या बायकोला म्हणलं, ए बाई लांब हो माझं लग्न झालंय. अगं येडी बिडी आहेस का काय तू? तुला वागायचं असलं तर वाग बाई, मी असलं माझ्या नवऱ्यासोबत वागणार नाही. बघ तुला कळल तसं कर. होय होय चालतंय, ठेवू का मग? काय झालं ग? काय म्हणाल ती? काय बी नाही, नवऱ्याची किंमत कर म्हणाल ती. पैसा गेला तरी चालेल पण आपला नाद नाही सुटला पाहिजे. आपलं पक्ष फक्त दारूवर लक्ष. इंस्टाग्राम फेसबुक पासवर्ड तर कोणी पण देतं, तू मला एटीएमचा पासवर्ड दे. बहुतेक बायकांना नवऱ्याच्या मैत्रिणी अजिबात आवडत नाहीत, पण नवऱ्याला मात्र बायकोच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात. सगळ्यात चांगले पाहुणे तेच जे पाहुणचार घेत नाहीत आणि येतो म्हणून येतच नाही. आरलं कारलं तुला कोणी मारलं? सासूनी मारलो. सासू कुठे गेली? आंब्याच्या वनात. आंबे किती आणले? पाटी भर. कैऱ्या कुठे टाकल्या? विहिरीत. काटा कुठं भरला? पोरांनो, तुम्ही पळून जाऊन लग्न करू नका, कारण तुमच्या मम्मीनी तुमच्या भरोशावरच लोकांना चांगले आहेर देऊन ठेवले. तुझ्याकडे यायला तो नाही हवरा, अख्खं खानदान विकून खाईन असा आहे माझा नवरा. एक वेळेस मरण आलं तरी चालेल, पण मम्मी रागात असल्यावर हसू येऊ नये, नाहीतर पुढे काय होईल हे यमराज सुद्धा सांगू शकत नाहीत. देवा, ह्याला एकतर माझा कर नाहीतर डायरेक्ट तुझा कर. आपली बायको नेहमी म्हणत असते, भोळा आहे ग माझं पिल्लू, पण पाप तिला कुठं माहित असते तिचं पिल्लूच गावातलं निळफुले आहे. तुझं माझं नातं त्या सिर्फ तू मधल्या पिक्चर मधल्यासारखं झाले. ना भेट ना गाठ, नुसती ऑनलाईन चॅट. मी कधीच आणि कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाही, कारण ते टेन्शनच मला दत्तक घेतले. प्रेम करते तुझ्यावर, सांभाळून मला घेशील का? माझ्याकडे चुना आहे, गायचाप घेऊन देशील का? येऊ गे. अरे तुला मटण लय आवडत आहे पण मग दाता पडल्यावर कसं होईल रे तो? अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बसळा बसवीन. देवाला आणि डॉक्टरला कधीच नाराज करू नका, कारण देव नाराज झाले की डॉक्टरकडे पाठवतात आणि डॉक्टर नाराज झाले
की देवाकडे पाठवतात. सासूबाई आज वरण भात करू का? नको नको, चपाती भाजी वरण कोशिंबीर आणि गोडमध्ये शिरा कर. पण माझी इच्छा नाही हो. अगं इच्छेसाठी नाही, पोटासाठी जेवण बनवायला लागतंय. आणि नशीब समज तुझं, माझ्यासारखी सासू भेटल्या तुला. माझी सासूसारखी सासू भेटली असते ना, प्रत्येकाला वेगळं जेवण बनवायला लावली असती. अगं आई, कशाला भीती दाखवायली हिला? अगं हिची घरात असली दहशत होती, हिला जेवण बनवू वाटलं बनवायची, नाहीतर पिठात पाणी घालून अख्ख्या खानदानाला देते ती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिनं कुठं होती सासूजवळ राहायला, हिनं एकटी होती एकटी. आम्ही एवढे होतो तेव्हा आम्हाला काकत बसून सिटीत आणली होती. सारखं सारखं मोबाईल बघून माझे डोळे खराब होणार वाटतं. अगं मग मला बघत जा की. मग डोकं खराब होते. माझा मित्र तिच्यासाठी सिव्हिल इंजिनियर बनाय गेला आणि तिनं लेबरा संघ पळून गेली. प्रेमच असेल तर डायरेक्ट सांग ना, असं स्टोरीला लाईक करून काय भेटतं? 4 दिवस तेच कपडे घालून कपड्याचा उठलाय वास. 4 दिवस एकच कपडे घालून कपड्याचा उठलाय वास. आणि भाऊ काय म्हणतो, किती बी समोर येऊ दे त्यांना एकटा बस. दादा चल जेवायला. कशाची भाजी बनवलंय? भोपळ्याची. काय रोज 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 भोपळ्याची भाजी? नको मला जेवायला. हे घे पिशवी आणि तुझ्या पैशानं तुझ्या सगळ्या आवडीच्या भाज्या आणजा जा. काय र, चेष्टा बी करायची नाही काय म्हणा. चालतं, मला आवडते भोपळ्याची भाजी. रोज बनवा भोपळ्याची भाजी. काही पुरुष लोक इतके साधे भोळे असतात ना, कोणती सुंदर मुलगी दिसली ना की विसरूनच जातात की घरी त्यांची बायको पण आहे. अगर एक घंटा मैं फोन को हाथ न लगाऊं ना, तो मेरे फोन में से आवाज आने लगती है, मालकिन ओ मालकिन जिंदा हो ये चल बसी. याला घरचे सांगतात वाईट मित्रांपासून लांब राहा. आता त्यांच्या घरच्यांना कोण सांगणार? हाच मित्रमंडळाचा अध्यक्ष आहे. हॅलो, वायफाय कसं चालू करायचं? सेटिंग मध्ये जा. हा गेली. आता वर बघ, काय दिसतंय? पंखा. त्याला लटक आणि जीव दे. भावा तू स्वतःला लय भारी समजू नको, कारण तू टायपिंग करेपर्यंत ना तिने 4 जणांना रिप्लाय देऊन मोकळी झालेली असते. पुरुष किती पण धाडशी असू द्या, पण 1500ची वस्तू 150ला मागायचं धाडस फक्त एक स्त्रीच करू शकते. वटपौर्णिमा जवळ येत आहे, लक्षात ठेवा. एकदम भारी साडी आणि भरपूर सोनं घालून जाऊ नका, नाहीतर बाकीच्या बायका म्हणतील, देवा पुढच्या जन्मी मला हिचाच नवरा मिळू दे. अहो, माझ्याकडे बघून तुम्हाला माझं वय किती वाटतंय? तुझ्या हाताकडे बघून 20, तुझ्या केसांकडे बघून 18 आणि तुझ्या चेहऱ्याकडे बघून 22. इश्शा. अगं थांब, बेरीज मारतो. माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते, नाहीतर महागडी असते, किंवा मग लग्न झालेली. बुटक्या पोरींना लय लवकर राग येत आहे, कारण त्यांची तळपायाची आग लगेच मस्तकाला जाते. उदाहरणार्थ मीच. ओ खूप गरमी वाढलीये, एसी नाही तर कूलरच आणून द्या. टेबल फॅनच आणा. हात पंखाच आणून द्या. जेवण मागायला या, मग मी पण करेन. मी काय म्हणते, प्रेम आंधळ असतं हे खरं आहे, पण मग पळून जायचा रस्ता कसा काय दिसतो सांगा बरं. तुम्ही तरच चाल मला बघण्यासाठी, फक्त 10-20 हजार रुपये उसने देऊन बघा. वय हो, काय गा? अरेंज मॅरेज मध्ये आणि लव्ह मॅरेज मध्ये काय फरक असतो? अगं अरेंज मॅरेज मध्ये गुपचूप भांडी घासावी लागतात आणि लव्ह मॅरेज मध्ये प्रेमाने भांडी घासावी लागतात. पण भांडी घासावीच लागतात. कच्ची भांडी घासा. काय विचार सांगायला काहीतरी. आम्ही मुंबईकर जास्त कोणाशी भांडत बसत नाही. आम्हाला कोणी म्हणलं हत्ती उडतो तर म्हणतो हो उडतो. कालच आमच्या गॅलरीत बसला होता. त्या गर्दीने आणि गरमीने जीव चाललाय आमचा. आम्ही कुठे तुमच्याशी भांडत बसलो. होय वा? काय तुम्ही माझ्या संगणकासारखं नुसतं भांडत राहता, तुम्हाला माझ्यासारखी दुसरी भेटेन का? मी का मूर्ख आहे का दुसरी पण तुझ्यासारखी शोधायला? मी पडले तुझ्या प्रेमात.
पैशासाठी काय काय करते तर 100 वाली कॅडबरी, केसवर, मित्रांकडून भीक मागून आणलेले कपडे आणि पुरी फक्त एक स्माईल आणि जिंदगी झंड. हॅलो हॅलो येवडे साहेब कुठ लोक आले तुम्ही? भोकरदन मध्ये आहे का? तिथून रिक्षा पकडा. अहो रिक्षा पकडा म्हणजे रिक्षात बसून या. रिक्षाला पकडून तिथंच नका थांबू. अगं तो भोयवर आला ना, काय काय आलं चल. भोयवर आहे ना? हा सोनुष पप्पा त्याला माझ्या आजची बिर्याणी लय आवडती. तुम्ही 1 किलो बासमती तांदूळ. 1 किलो भानामती तांदूळ. अहो भानामती नाही, बासमती बासमती. वासमती. अहो बासमती. बासमती. हा आणि 1 किलो मटन. 1 किलो मटन. आणि सोनुष पप्पा बिर्याणी जे जे सामान लागतं ना ते सगळं आणा. दही, टमाटे, बिर्याणी मसाला, पुदिना पुदिना पुदिना, कोथिंबीर, कोथिंबीर, गरम मसाला, गरम मसाला ते सगळं आणा. आणि माझ्या भावाला ना बदामचं शेक इतका आवडतो. बदामचं शेक पण आणा. शेक बदाम, शेक बदामाचा शेक आणि रसगुल्ले, रसमलाई, रसगुल्ले, गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम, गुलाबजाम हे सगळं घेऊन यायचंय आता. हा ऐकलं ना, तुमची बहीण काय काय म्हणत होती ते सगळं घेऊन यावर का. आयटम मिस नका करू. बिर्याणी चांगली होणार नाही आपली. ओ ओ मेवणे साहेब, अरे हॅलो, रेंज गेली का काय? हॅलो हॅलो, तो तिथूनच वापस जातो काय तुला आता. हॅलो हॅलो. काहो सोनुष पप्पा मी तुम्हाला आणायला सांगितलं होतं, तुम्ही सगळं त्याला कसं काय सांगितलं? मग जरा कमी सांगायचं ना, मी तर मरून जाईन ना. बारिश और बीवी शुरू में ही अच्छी लगती है, बाद में तो सिर्फ किचकिच लगती है. कुठं चालले सोनुष पप्पा? अगं आज संध्याकाळी माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, तर मी चाललो लग्नाला. आजच्या दिवस मी तिकडेच थांबणार आहे आणि पायथच पहिली गाडी धरून वापस येतो. ठेवा ती बॅग खाली. काही जायचं नाही लग्नाला. अगं माझ्या सख्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि पहिलंच लग्न आहे तिचं. मला जाणं पडन, नाही तर तिचा नवरा काय म्हणन, नाव ठेवीन ना आपल्याला की तो मित्र लग्नाला नाही आला म्हणून. आणि या बास्केट मध्ये काय चालवलं? त्याच्यात म्या तिला आयर घेतला, परकर घेतला, ब्लाऊज घेतलं, नवरदेवाला अंडरपॅन्ट बन्यान घेतली. आणि हे डब्बा? हे कन्यादान घेतलं ना नवरीला. कन्यादान? हागायचं डबं आहे ते. अहो कोणी हागाचा डब्बा कन्यादान घेतं का? मग कोणी घेत नाही म्हणून म्या घेतलं. अहो सोनुष पप्पा आता घरोघरी टॉयलेट झाले, ह्या डब्याची काही गरज नाही. पण एखाद्या वेळेस टॉयलेट चॉकअप झालं तर मग याची गरज पडेल ना, तेव्हा ती काय करण. मी जाऊन येतो. सोनुष पप्पा नका जाऊ ना, आम्हाला भेव वाटतं. काय कर, बकुळीला फोन लाव आणि तिला संध्याकाळी तुला सोबती झोपायला बोलून घे. स्पीकरवर टाक. हा हॅलो. हा बकुळा ताई, आमचे सोनुष पप्पा गावाला चालले, आमच्या सोबती झोपायला येता का? तुम्हाला दोघा नवरा बायकाला कशाचं भे वाटतं करू? तू गावाला गेली तर ते झोपायला बोलवतो आणि ते गावाला गेला की तू झोपायला बोलवते. नो नो नो. आता मामालाही नाही पटवावं लागत आणि मामाच्या पोरीलाही नाही. आता पटवायचं ते म्हणजे फक्त मामीला. मामी हो म्हटली की विषय संपला. एक्सला दुसऱ्या लोकांबरोबर बघितलं की वाईट वाटून नाही घ्यायचं. जुन्या गोष्टी गरिबांना दान करून टाकायच्या. मित्रांनो, गर्लफ्रेंड तुमची असो किंवा माझी, सगळ्यांवरती प्रेम करायचं, कारण एवढीशी तर लाईफ आहे. काय तुझं माझं करायचं, बरोबर ना? नवरा आणि मिरची किती बी तिखट असू द्या, पण बायका त्यांचं लोणचं घालतात म्हणजे घालतात. आणि मराठी बायका तर डायरेक्ट त्याचा ठेसाच करतात. पोरींना हॉटेल लाल करण्यासाठी लिपस्टिक लावावं लागते, पण पोरांना त्याची पण गरज नाही. फक्त एक विमलची पुडी खाल्ली की होतं काय, लोकांच्या भिंती बिघाण करते. लोक स्वतःच्या बायकोचा फोटो कधी बघणार नाही, पण दुसऱ्याच्या बायकोचा फोटो मात्र झूम करून डोळे ताणून बघतील. आधी लोक राग आल्यावर घरी येत नव्हते आणि आता ऑनलाईन येत नाहीत. दुसरं काय नाही हो, डिजिटल राग. बायको दिसायला सावळी असली तरी पण चालेल, पण किशाला परवडणारी पाहिजे. बचेगा मनी तभी तो जिएगा धनी. पोरांनो, अशी बायको करून आणा ना की 4 लोक नाही अख्खं गाव बोललं पाहिजे, कसा सहन करतोस रे तिला. सुंदर बायको भेटायला नशीब नाही, सरकारी नोकरी लागते भावा. ज्यांना ज्यांना बायकोचं कंटाळा येते त्यांच्यासाठी. ती आली नव्हती तुमच्या घरला, तुम्हीच गेला होता 1000 लोक घेऊन बँड बाजा बारात तिला आणायला. ती अगं मम्मी, अगं बाई तुला काय सांगू, मला तर लय टेन्शन आलंय. काय झालं म्हणजे, अगं बाई मा दीर बिचारलाय निसता. अगं हा आता ते कोणते डे चालू आहेत ना, ते म्हणते व्हॅलेंटाईन, ते हाग डे न काय काय माहित बाई काय चाललंय त्यालाच माहित. असं कुठं असतं का? बरं असतं तर असतं, तुला कोणत्या फिंदरीला द्यायची तू दे ना, पण माझ्या नवऱ्याच्या पाकिटातले पैसे चोरून येत आहे. मग
आता मी हाय वहिनी म्हणून काय म्हणा ना, हा माझ्या जागेवर दुसरी कोणी असते तर कसली आग लावली असती. पण म्हटलं जाऊ दे आता, होय की नाही, धीर आहे शेवटी. पण आता कोणती फिंदरी आहे काय माहित बाई, कुणाला ते हातभर चॉकलेट आणून देते आणि ती मोठी एवढी सारी बाई ती कोणती भावली आहे ती आणून देते. मग काय तर इंस्टाग्रामचं प्रेम म्हण काय बाई, अशा प्रेमाला चाटायची वय तवा. नाही 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 बाई, आम्ही केलं का असं? तुम्हीच करून दिलं ना आमचं. मग चल बाई ठेवी ते फोन, माझी सासू येईन ऐकन मी तर म्हणून कान भरू राहिले. मी गल्लीतल्या बायांची भांडणं ह्याच्यासाठी लक्ष देऊन बघतो, कारण त्या भांडणातच कळतंय की कुणाचं लफडं कुणासोबत आहे. टॅग मारा तुमच्या अशा मित्राला ज्याला पोरी दिसल्या ना दरवेळेस नवीन प्रेम होते. भावांनो, लफडे करा पण एवढे बी करू नका की लग्नाला पोरगी बघायला गेल्यानंतर तीच पोरगी म्हणाल आयो ही तर माझ्या मैत्रिणीचं पिल्लू आहे की. मित्रांनो, बायको आणि सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही, फक्त त्यांना पेटवायचं नाही.